ब्लॉग मध्ये। तर आजचा वार बघा मंगळवार, आता टायमिंग झालाय 7 वाजले। आज ब्लॉगला जरा उशीरच झाला। घरातले सगळे काम उरकून घेतले, किचन सगळं स्वच्छ करून घेतला आणि घर वगैरे सगळे पुसून घेतले। तर बघत बघत टायमिंग झाला, मला वाटलं लवकर आज लवकर ब्लॉगला सुरुवात करत 6-6:30 वाजता, पण 7 वाजले आणि घरातले दिवाबत्ती वगैरे करून घेतली। फक्त भांडे मांडणीला लावायचे आहेत आणि स्वयंपाकाला पण तयारी करायची आहे। तर म्हणलं थोडस सोयाबीनचे वडे पण करू आणि छान अशी रेसिपी पण शेअर करू। नाश्ता आता एवढं लवकर कोण जेवण करणार नाही, तर थोडंसंच करणार आहे, जास्त नाही। तर सोयाबीनचे वडे असे करणार आहे, म्हणजे भजीच करणार आहे सोयाबीनचे। तर म्हणलं शेअर करू आणि इथं गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे, हे करून घेते। थंड होईपर्यंत तोपर्यंत चहा पण करून पिते। तर इथं मी अगोदर तर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, पाण्याला एक उकळी आली होती। सोयाबीन पण थोडंसं होतं, म्हणलं आज छान असे भजी करू, वडे भजी पण असं म्हणते असते मी। तर इकडं मी सोयाबीन थोडंसं उकळण्यासाठी टाकलं होतं, तोपर्यंत इकडं माझ्यासाठी 1 कप चहा पण करून घेते। तर आज चहा करण्यासाठी जरा उशीरच झाला, 7 वाजून गेले होते। तर चहा पिण्यासाठी आज उशीर झाला। घरातले कामं उरकून घेतले, घर वगैरे पुसून घेतले। सकाळी नाही पुसून घेतले, या टायमाला पुसून घेतले की मग वेळ होतं। आणि तर आज जरा आराम पण केला थोडासा दुपारी आणि मग नंतर कामाला सुरुवात केली। तर इथं हे सोयाबीन पण बॉईल असं चांगलं झालं होतं। तर म्हणलं चहा उकळूपर्यंत हे पण चाळणीने असं चाळून त्यामधलं पाणी काढून टाकलं आहे आणि चाळणमध्येच ठेवलं होतं। थोडंसं थंड पाण्याने असं धुवून पण घेतलेलं आहे असं थोडंसं, आणि नंतर ह्यातलं थोडं पाणी असं काढून मग सोयाबीनचे भजी केले होते मी। तर चहा पण इकडं होतोय, उकळतोय, तोपर्यंत हे पण पाणी काढून घेतलेलं आहे। तर कांदा भजी हे आपण सगळे भजी असं करतच असतो, पण हे पण भजी छान होतात खाण्यासाठी पण, आणि क्रिस्पी असे भजी झाले होते एकदम। मोठ्या मुलाला दिले होते तर छान म्हणलं झालेत म्हणून। आणि त्यानंतर इथं मी चहा उकळला आणि दूध पण टाकून घेतलं चहात, आणि मोठ्या मुलाला इथं दूध आणि चोकोस दिलं होतं आज, म्हणलं दे, जास्त दिवसातून खाल्लं होतं त्यांनी। आणि मी पण चहा पिला आणि चहा वगैरे पिल्यानंतर इथं सोयाबीनचं हे करण्यासाठी घेतलेलं आहे। तर मी इथं अद्रक लसूण मिरचीचं वाटण टाकलं आहे अगोदर, नंतर मिरची पावडर टाकली, धना पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, आणि इथं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे 2 चम्मच। ह्या कॉर्नफ्लॉवरमुळे आणखी असे क्रिस्पी होतात त्यामुळं। आणि बेसन पीठ जितकं लागतं आहे तितकं मी अगोदरच चाळून घेतलं होतं, अंदाजे चाळून घेतलं होतं। तर अगोदर मी थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आणखी थोडंसं असं बेसन पीठ टाकून इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर छान सगळं एकत्र असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे थोडा सोया सॉस पण होता, तर जास्त नाही, अर्धा चम्मच इथे मी सोया सॉस पण टाकलेला आहे। आणि आणखी एकदा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर तेल पण कढई गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तेल तापेपर्यंत थोडा वेळ झाकून ठेवलेलं आहे। आणि आता इथं मी भजी पण करण्यासाठी घेतलेले आहेत। तर हे सगळे असं एक एक सोडून घेतलेले आहे आणि हे ना पूर्ण असे क्रिस्पी होईपर्यंत, म्हणजे तेलावर असे हलके असे झाले की आपल्याला कळतं, तर लगेच काढून घ्यायचे। तर जास्तच असे टाकून घेतले होते कढईमध्ये अगोदरच, आणि म्हणलं एकदाच टाकू, तर जास्त नव्हते केले, थोडेच केले होते। आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता आणि जेवणाबरोबर पण खाण्यासाठी छान आहेत असं म्हणजे। तर इथं मी असे क्रिस्पी असे भजी पण करून घेतले होते आणि एका पेपरवरती असे काढून घेतलेले आहेत। तर छान असे दिसाय पण छान दिसत होते आणि खाण्याला पण छान झाले होते। तर इथं असे भजी पण करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडंसं पीठ आणखी थोडंसं राहिले होते, तर हे पण तळण्यासाठी टाकलेलं आहे। म्हणलं हे पण तळून घेऊ लगेच, आणि मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता। तर इतक्या लवकर तर कोण जेवण करत नाही, 8-8:30ला पण स्वयंपाकाला सुरुवात केली तरी होतं, स्वयंपाकाला वेळ लागत नाही। त्यामुळं हे आज भजे करून घेतले आणि हे राहिलेले पण तळून घेतले आणि काढलेले आहेत। तर छान असे बघा सोयाबीनचे भजी झाले होते। आणि इथं घेतलेलं आहे मी मोठ्या मुलाला देण्यासाठी टोमॅटो सॉस घेतला आहे आणि मेयोनीज घेतली होती। टोमॅटो सॉस बरोबर पण छान लागतं, पण मेयोनीज पण दिली होती, म्हणलं खा। तर बघा मी आज सोयाबीनचे भजी असे करून घेतलेले आहेत, तर छान असे साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत, आपल्या ज्या घरातल्या सामानात असं ते सोयाबीनची तर भाजी करतच असतो, म्हणलं थोडंसं वेगळं करू। आणि आता मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे,
भांडे घासून घेतलेले, भांडे मांडणीला लावते, स्वयंपाक पण करते, पण छोटीशी अशी रेसिपी पण केलेली आहे. तर मी आजची रेसिपी केलेली कशी वाटली ते कमेंट करून सांगा. मी केलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.